नमस्कार सगळ्यांना. सकाळपासून बाकीची बरीच कामं केली आणि सांडगे पण घातले. तुम्ही व्हिडिओ तर बघितलेला आहे. आणि आपली थोडीशी पॅकिंग होते रविवार, सोमवार आणि मंगळवारची 3 दिवसाची. एका ताईंचा 2 किलो जुडीचा लसूण आहे, एका ताईंचा 1 किलो लसूण आणि हे 1-1 किलो सांडगे, 1-1 किलो कुरडई. हे अशी पॅकिंग करून ठेवलेली या. आणि मका टाकायचे. तेवढ्यात बापू आलं, माझं एक काम वाचलं. बापू म्हणलं राहू दे, मी मकाईच काढतो, तू तुझं काम करतं. चला इथं दारात मका टाकायची. आणि आपल्या इकडं खूप आभाळ पण आलेले, पाऊस येतोय का काय माहीत नाही, पण तरी चला तुम्हाला एक झलक दाखवते. गाईला खाया टाकले तरी गाय वराटली. सकाळीच सांडगं घातल्यात, सगळं तिकडं वाळू घातल्यात बाजूवरती. अण्णा पुरीला घेऊन ये जाऊन, परदेशीने वारं सुटले जा. 4:30 वाजल्या, त्यांची शाळा सुटली. आणि बापू टाकतात तिकडं मका. तर आता सध्या गोजबावीला पाऊस चालू आहे. मी आताच काकींचा व्हिडिओ बघितला इंस्टाग्रामचा, त्याच्यामुळं पाऊस चालू आहे. आता 4:30 वाजल्यात. इकडं गवार, कोथिंबीर, मेथी आता इथं सगळं पटापटा लावायचे. कुरिअर पॅकिंग पण राहिले, पण जाऊन बॉक्सात घालायचे आता. मग कायच करतात बापू. चला माझं एक काम हलकं झालं. एवढी पॅकिंग करते. पाऊस येत असतो, कारण का तिकडं पाऊस चालू म्हणले असं वारं तिकडून सारा आभाळ झालेले, थोडा खाणं येत असतो. सांडगं वाळतात वर. ते दरवाजाचा नेट निघलाय, ये त्यांना घेऊन. मी तेवढी पॅकिंग करते आणि मग ते ही करावं लागेल. अरे तिने सांगितलेलं हवा भरायला सकाळीच. नाही, दरवाजाची कडी निघली होती. दमानी जाणी ये घेऊन पुरीला. मग अशी ट्रॅक्टर आलेला तुम्ही बघितलं, आणि काम चालू होतं कारण का माझं पॅकिंग चालू होतं, तुम्ही तर बघताय. आणि बापू म्हणलं राहू दे, मी टाकतो मका. आणि इथलं मस्तपैकी बापूंनी पाईप ही जोडून घेतलं आणि हे मका टाकून झालेली. आणि वापर सोडलं, आता ती वडायच्यात. फार दिवस मावळ आहे आणि आभाळ बघा कसलं असं लाल मस्त झालेलं आहे, छान असं सुंदर. कसं होतंय माहिती आहे का, ह्या रानात दगडी जास्त आहेत, त्यामुळे ट्रॅक्टर असा व्यवस्थित लागत. आणि एकदा जर असं लय गवात होण्यापेक्षा करण्याचं, आता हे वडायचं, उद्या वडत भिजवायचं. जवळची जवळ गाईला खायला लागतं ना. बापूंनी इकडं नळ्या जोडल्या होत्या, ती काढल्या तिकडं जोडून. बापू म्हणलं सकाळ तुम्हाला दंड ओढून देतो, म्हणजे मग भिजावता तुम्ही. ओलंय अजून इतकं एवढं नाही, पण थोडं थोडं आहे. पण भिजवावं लागेल, कारण का पक्षी जे आहेत ना ते सगळं मका इचून खात्यात. अंधार आणि दिवस मावळा आहे, त्याच्यामुळं असं मस्त वातावरण झाले. आणि इकडं झाडांना पाणी भरपूर मिळाल्यामुळं झाडं पण असे एकदम टवटवीत मस्त छान झालेले आहेत. आता अंधार पडलाय. आत्याने तिथं गावात काढले, ते गावात गाईला नेऊन टाकायचे, कारण का गाय एवढी वराटी गायीने माझं डोकं बधीर केलं आहे फार, ओरडून असं. इकडून एवढं आता माळवं लावायचं, 2 वाफ्यात. आणि इथं चुका आणि शापू, आणि इथं एका वाफ्यात कोथिंबीर आणि एका वाफ्यात मेथी टाकायची. आणि ह्या 3 वाफ्यात गवार लावले. काल तुम्ही बघितलं यातलं गवात काढून. आणि वांग्याला पण किती फुलं लागलेत बघा. आता वांग्याला एक 8-10 दिवस झालं पाणी मिळते, पण ही निळी फुलं दिसतात ती सागरी त्याची. सगळी कामं करत हे ते रानातलं बघत आता झालं चालू. देवाच्या आशीर्वादाने आपल्याला पाऊस पण झालेला आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. आणि आमच्या चाफ्याच्या झाडाला कसली फुलं आल्यात बघा. हे पांढरा चाफा आहे, एवढी फुलं आल्यात ना. इकडे सगळं पांढरे शुभ्र चाफ्याची फुलं आल्यात. आणि इकडं आहे लाल चाफा आहे, पण ह्याला काही फुलं लागत नाही, ती कवा तरीच येते, ती अशीच कंटिन्यू येत नाही ती. आता तिकडे गेल्यात आमच्या
चहा मांडायचा आहे मला आता. बापूंला आणि आबांना दिला करून. दुपारच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही, नळी जोडत होती ती, त्यांना दुपारी नळी जोडलीच नव्हती, म्हणजे ही झाली नटन होती म्हणून तिकडं शेताला गेलं आणि दारी धरत बसलं आणि आत्ता जोडलं इथं. आता उद्या मोटर चालू करायची म्हणून त्यांनी हे सगळं व्यवस्थित जोडून दिले. विहिरीत पण पाणी आहे भरपूर. आता तिकडं ती सांडगं ही आत न्यावं लागतं सगळं. गाईला आधी खायला आणून टाकते एक वजं काढलेलं. आता वारं सुटले असं मस्त छान. ते झालं गार तवर कसं धरतात या तेलकाट हात आहे. जर मोबाईल धरा येईन काय नाही. थांबा आता चुलीला जाळ पण लावलाय भाकरी करायला. जरा की येत हा थांब बका बका कडे बसती आता ती काय काढून करती देते घरी. काय करती तो पण हिडू धरला या आणि मला मी ती थापा थापा हो का मी एक टाकलं थापलं की कुठे टाकली काय बोलली देवा काय रेस मामाला गाडावती बघा कि टाकली थापून पण आत्याला थापायला लावलेलं बरं की. हो का मी अशी थापती या आणि तिने नुसता हिडाचा हो का असा चुलीला जाळ लावलाय मस्तपैकी. हो का तवा तापलाय असा मस्तपैकी. इतका पतारा काळा झालाय आमचा काय सांगायचंय तुम्हाला. हो का सरपानं आणून ठेवलं, पाऊस आलाय, आबाळ आले म्हणून. आणि पावसाचा तर टिपका बी नाही आला, तिकडंच झाला दुसरीकडं. माझं बोलण्याच्या राहतंय बरं का थापायचं. हां हो का असं अशा वड्या केल्यात मस्तपैकी छान. मला तर वाटतं खराटच जागतंय बाई. काय ही खराट लागतंय काय माहिती बाई. थापून द्यायची. नाही माझ्याकडून खराट झाल्यावर तर पार इकडला डोंगर अहो, इकडं ती होईल. दिसा नाही तुम्ही नुसतं तळवट थांब दाखवताय. थांब नाही दाखवीत. हा हा माणसाला दाखवा की नुसतं सरपण दाखवून माणसं म्हणते काय चाललंय नेमकं. सरपण कशाला दाखवताय आम्हाला? बरं असू दे हा 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 सरपण काय त्यांना माहित नाही होय. हा बोला हा कशी थापती बघा रेसमांची. थापा नाही गार झाली तू. तो का किती ती बार देती त्या वड्यावर काय गो बाया. अहो ते गार झालंय आता तर थापा नाही ती. थाप लेटाने थाप. वड्या खायच्या वड्या खायच्या त्या वड्या. मी म्हणलेलं चांगले बेसन करू तर लई वड्या करून हा थाप आता हे झालं गार. मग तुझ्या हिडीवली गार केलंय ग. हो मला म्हणलं जा तू दार काढून आण. तुझे तुझे दार काढून आण म्हणजे वड्या थापचिन तर वरती गार झालं मी तरी काय करणार. असून दे सगळा व्हिडिओ तुम्ही बघत आलाय. काय काय केलंय बरंच काय केलंय बरं का. हा रेसमाने आणि सगळ्यांना दाखवलंय पण काय चाललंय काय नाही. बापू आमचं मोबाईल बघतात तिकडं. बापूंचा समाचार घ्यायचा राहिलाय, सकाळी घेतला होता. मोबाईल तो कसला पोहतोय. लय गरम झाला असं जाऊन द्या, ती लाईटच बंद होईल मग. हा तर असं सगळ्यांना दाखवते मी थोडं चला तर हो का